नमस्कार. रसरंग या संस्थेच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य, उपस्थित मान्यवर व रसिक श्रोत्यांना सादर नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आज्ञा असावी. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या त्रिवेणी संगमाची गुणवैशिष्ट्ये ज्यांना भगवंतांनी उदार हस्ते दिली होती असे कैलासवासी श्री राजन रानडे यांच्या स्मृतीत आयोजित द्विदिवसीय समारोहाचे आज प्रथम पुष्प सादर समर्पित करीत आहे इंदोरहून आलेल्या सौभाग्यवती स्वाती बेडेकर देशमुख. आजच्या कार्यक्रमात संगीताचे विविध स्वरूप जसे शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, गझल, गवळण अशा सर्व संगीत प्रकारांचा समावेश होणार आहे. आजच्या कार्यक्रमात संवादिनीवर संगत करीत आहेत जबलपुरातील प्रसिद्ध संगीतज्ञ श्री श्रीपाद कायंदेजी. तबल्यावर संगीत करीत आहेत प्रसिद्ध तबला वादक श्री अजय गोलाईजी. बासरीवर संगत करीत आहेत सर्वमान्य संगीत शिक्षक आदरणीय श्री अनिलजी खानवलकर. आणि मी माझी ओळख म्हणू तर मी आजच्या प्रमुख कलाकार स्वाती देशमुखचा भाऊ आहे आणि मला वाटतं हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण बघितलं असेल की कोणताही स्पोर्ट्स सुरू करण्याआधी वॉर्मअप एक्सरसाइज केलं जाते. त्याचप्रमाणे एक वॉर्मअप एक्सरसाइज म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सौ देशमुख करत आहेत एक छोटा ख्याल गाऊन. राग जोग मधील द्रुत बंदिश आहे त्रिताल मध्ये व बंदिश बोल आहेत एक पन्ना बिंडिया उन्हते. चला आता ऐकूया. नमस्कार. उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्व वरिष्ठ कलाकारांनाही माझा नमस्कार. काही चुका झाल्यास क्षमस्व.
आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक अनेक धन्यवाद. शास्त्रीय संगीतानंतर आता आपण वळूया सुगम संगीताकडे आणि सुगम संगीताची सुरुवात करूया गणरायाच्या प्रार्थनेने. आपल्या समोर गणरायाची स्तुती असलेलं गीत घेऊन येत आहेत सौ देशमुख. या गाण्याचे मूळ गायिका आहेत प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल व गाण्याचे बोल आहेत गणनायक तू सगुण नायक तू गणपती. चला तर श्रवण करूया. Naga
गणरायाच्या प्रार्थनेनंतर आता आपण वळत आहोत गाण्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे, ते म्हणजे गवळण. श्री संत एकनाथ यांच्याद्वारे रचित व श्री श्रीनिवास खळे यांच्याद्वारे संगीतबद्ध केलेले गीत माझा कृष्ण देखिला हे एक अत्यंत भावस्पर्शी मराठी गीत आहे. त्यामध्ये भक्ताच्या श्रीकृष्ण दर्शनाच्या अनुभवाचे वर्णन केले आहे. या गीताच्या मूळ गायिका आहेत श्रीमती ज्योत्स्ना भोळे आणि याचे बोल आहे, कृष्ण देखिला माझा कृष्ण देखिला. Oh,
आपल्या भरघोस गायकाबद्दल खरोखर धन्यवाद. निश्चितच आमचा उत्साह वाढणार आहे. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा. रसिक श्रोत्याने निश्चित रंगात भरला असेल की आता त्यांच्या समोर प्रस्तुत होत आहे एक अभंग. संत चोखामेळा यांच्याद्वारे रचित व ख्यातिनाम गायक श्री जितेंद्र अभिषेकी यांच्याद्वारे संगीतबद्ध केलेला व त्यांनी स्वतःच गायलेला अभंग, ज्याचे बोल आहेत, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. या अभंगामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाने मिळणाऱ्या आनंदाचे आणि भक्ताच्या मनातील भावनांचे सुंदर वर्णन आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे, त्याच्या सौंदर्याचे आणि भक्तावरील कृपेचे चित्रण या अभंगात आढळते. चला आपण श्रवण करूया. साजी रे गोजी रे सामजा
आपणास माहित आहे की आजचा हा कार्यक्रम दत्त मंदिराच्या परिसरात अर्थातच गुरूंच्या दरबारात होत आहे. श्री दत्तगुरु यांच्या चरणी प्रार्थना स्वरूपात पुढील गीत सादर आहे. या गाण्यात गुरूंचे महत्व अधोरेखित केले आहे. गुरु हीच माता, पिता, बंधू, सखा आणि सर्व काही आहे असा भाव या गाण्यात व्यक्त केला आहे. गुरूंच्या चरणी समर्पण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. या गाण्याच्या मूळ गायिका आहे अनुराधा पौडवाल व या गीत भजनाचे बोल आहे गुरुविण कोण मदत राहता, गुरुविण कोण मदत राहता, गुरु पिता, गुरु हीच माता. आ
आजच्या या कैलासवासी राजन रानडे स्मृती समारोहात बरेच कलाकार आपली कला सादर करून आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहेत. त्यामुळे या संगीत कार्यक्रमाचे आयोजकांनी एक ठराविक वेळ नेमून दिलेली आहे. तरी पण प्रयत्न हा आहे की श्रोत्यांना संगीताचा जवळपास प्रत्येक प्रकार ऐकावयास मिळेल. सौ देशमुख पुढे सादर करीत आहेत ते म्हणजे दादरा ठुमरी. याची स्वर रचना केली आहे डॉक्टर संजीव शेंडे यांनी. मूळ गायिका विदुषी सावनी शेंडे साठे व या ठुमरीचे बोल आहेत मतवाले बलमा नयन मिला के मत जाना.
काही गाणी अशी असतात की ती कितीतरी जुनी झाली तरी पण नेहमी ताजी टवटवीत वाटतात. असेच हे गाणे आहे. हा अभंग लिहिला आहे श्री संत तुकाराम महाराजांनी. संगीत संकेत पाटील यांचे. मूळ गायक श्री सुरेश हलदनकर व अभंगाचे बोल आहेत पद्मनाभा नारायण. Bye.
अभंगानंतर आता आपण म्हणणार आहोत सुगम संगीताच्या एक सर्वांनाच आवडत्या अशा प्रकाराकडे, ते म्हणजे नाट्यगीत. जे नाट्यगीत आपणासमोर सादर होत आहे त्याचे गीतकार व संगीतकार आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर. गाण्याचे बोल आहेत अरे वेड्या मना तळमळशी आणि नाटकाचे नाव आहे नाथ हा माझा. चला तर ऐकूया. वेद मना
मध्ये ग. माडगुळकर यांनी लिहिलेलं एक खूपच हृदयस्पर्शी सुंदर भक्तिगीत आहे. त्याचे बोल आहेत, कुणी कुणाचे नाही जगती, एकच तू श्रीराम. या गाण्यातील भाव असा आहे की जगात कोणी कुणाचे राहत नाही, पण आपल्याला सावरते ते फक्त एकच नाव म्हणजे श्रीराम. या गाण्यात भक्ताच्या जीवनात श्रीरामाचे स्थान किती महत्वाचे आहे हे अतिशय भावनिक स्वरूपात व्यक्त केले आहे. या गाण्याचे मूळ गायक आहेत प्रख्यात गायक श्री राहुल देशपांडे. चला तर ऐकूया. कुणी कुणाचे
जसं की आयोजकांकडनं म्हटलं गेलंय की कारण ह्याच्यानंतर सुद्धा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडासा कट काउंट करतोय भैरव घेऊन जशी की आपल्या इथे प्रथा किंवा नियमच म्हणा कोणत्याही संगीत बैठकीचे समापन आपण भैरवी गाऊनच करत असतो. कार्यक्रमाच्या या शेवटच्या टप्प्यावर प्रस्तुत आहे भैरवी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही अन्य मागणे, तूच वाट दिशा तूच, तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती, गती पावलांची तूच, गती पावलांची तूच, तूच चालणे. फारच अप्रतिम शब्द लिहिले आहेत स्मिता म्हात्रे यांनी. या भैरवात त्यांनी भक्ताच्या देवावरच्या समर्पण भावनेचे अतिशय अप्रतिम वर्णन केले आहे. या गीतात संगीत दिले आहे प्रख्यात गायक श्री अजित कडकडे यांनी. चला चला शेवटी भैरवी यांचे भैरवी सुरू करण्यापूर्वी राजन दांगडे स्मृती समारोहात आम्हाला पण श्रद्धांजली अर्पित करण्याची जी संधी रसरंगच्या कार्यकारिणीने आम्हाला दिली आहे त्यासाठी मंचावर उपस्थित सर्व कलाकारांकडून संपूर्ण कार्यकारिणीचे अनेक अनेक आभार. थँक्यू व्हेरी मच. भैरवी यांचे मन तृप्त झाले
पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल संपूर्ण मंचाकडून आपले खूप खूप धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमासाठी मी संचालकांना माईक सोबत